श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। पण त्याआधी जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच करा, कारण इथे आपण बोलतो राशी भविष्य जीवनातील मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जाबद्दल। सिंह राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे या अक्षरांनी, त्या व्यक्ती बहुतेक वेळा सिंह राशीत येतात। उदाहरणार्थ माधुरी, मिलिंद, मोहन, टीना। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नावाचं अक्षर आणि रास नेहमी जुळेलच असं नाही। काल कविता आणले यांनी खूप छान प्रश्न विचारला। त्या म्हणाल्या, माझी रास कुंभ आहे पण माझं नाव कविता आहे आणि तुम्ही सांगितलेली अक्षरे कुंभ राशीत नाहीत। हा प्रश्न अनेकांना पडतो, तर याचं उत्तर काय? मित्रांनो, रास ही मुख्यतः जन्मवेळेच्या चंद्र राशीवर ठरते। म्हणजे व्यक्तीचा जन्म ज्या वेळी झाला त्यावेळी चंद्र कोणत्या राशीत होता त्यावरून त्या व्यक्तीची रास ठरते। पण नाव अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी ठेवले जाते। कधी कुटुंबाची परंपरा, कधी आवड, कधी देवतेचे नाव। म्हणून नावाचे अक्षर, राशीचे अक्षर नेहमी जुळलेच पाहिजे असे नाही। म्हणूनच कविता नाव असलेली व्यक्ती कुंभ राशीची असू शकते, हे पूर्णपणे शक्य आहे। आता पाहूया सिंह राशीचा मार्च महिना। सिंह राशींच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुमचं मनोधैर्य उंचावणारा आहे। काही दिवसांपासून तुमच्या मनात एक विचार असेल, हे काम होईल का? मी योग्य निर्णय घेतोय का? मार्च महिना याच प्रश्नांची उत्तरं देईल। काम आणि करिअर, हाती घेतलेले कार्य हळूहळू मार्गी लागेल। उदाहरणार्थ ऑफिसमधील एखादा प्रोजेक्ट किंवा व्यवसायातील अडकलेला व्यवहार जो काही दिवसांपासून थांबला होता तो पुढे सरकायला सुरुवात होईल। विरोधकांवर वचक, सिंह राशीची एक खासियत असते, त्यांची उपस्थिती प्रभावशाली असते। मार्च महिन्यात तुमच्या विरोधकांवर वचक राहील। जे लोक तुमच्या विरोधात बोलत होते ते हळूहळू शांत होतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी असो किंवा व्यवसाय, अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नका। कधी कधी आपल्या क्षमतेवर जास्त विश्वास असल्यामुळे आपण थोडे कठोर होतो, पण मार्च महिन्यात संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। नातेसंबंध, महिन्याच्या 15 तारखेनंतर जवळच्या व्यक्तींबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ घरातील एखादा छोटा विषय, पैशांबद्दल चर्चा किंवा गैरसमज। पण लक्षात ठेवा, कधी कधी वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं। छोटा उपाय, दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढू दे। सिंह राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुमचं मनोबल वाढवेल, तुम्हाला तुमची ताकद दाखवेल, पण त्याच वेळी संयम शिकवेल। जर तुमची रास सिंह असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी सिंह राशीचा आहे। मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।